सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचे धिंडवडे काढले। महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांच्या रॅलीमध्ये थेट तलवार नाचवण्यात आली। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीनं भर रस्त्यात तलवार नाचवली। हर्षदा शिरसाटसह राजू राजपूत, अभिजित जीवनवाल यांनी हे कृत्य केलं। तर तलवार नाचवल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झालाय। अभिजित जीवनवाल विरोधात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हे दृश्य आपण पाहतोय। तलवार म्यानातून बाहेर काढून तलवार हवेत भर रस्त्यात कार्यकर्त्यांच्या गर्दीत नाचवण्यात आली। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि आता गुन्हा सुद्धा दाखल झालाय। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सुमित पवार। सुमित, नक्की विक्रांत, छत्रपती संभाजीनगर मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या विजयानंतर कायद्याचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। विजयाचा गुन्हा उधळताना सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर तलवारी नाचवल्या आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे। शिंदे गटाकडून विजयी झालेल्या उमेदवारांपैकी पालकमंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजित जीवनवाल हे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे। या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अभिजित जीवनवाल यांच्यावर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सार्वजनिक ठिकाणी तलवारी नाचवल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून इतर लोक सहभागी व्यक्तीवरही कारवाई होते का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस करीत आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद सुमित दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।